आरबीसी के साथ हमारा आज का आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्झवर प्रसारित करीत आहोत. फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक. हॅलो हॅलो रसिक. हा हॅलो रसिक आहे ना मॅडम. हो हो हॅलो रसिक, आपण कोण बोलताय? मी पीजी देशमुख बोलतो, उंचगाव बुजुर्ग, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं बरं. तर देशमुखजी, काय सुरू आहे? बस सध्या मॅडम आता वातावरण तर थोडं ढगाळ झालंय, पण तापमान भरपूर तपायलेलं आहे. नक्कीच. आणि या वळणावर आता तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे? या वळणावर गीत तर ऐकायचं आहे मॅडम, आपल्याला अनाडी चित्रपट आहे, क्या मौसम आया है. अच्छा अच्छा, नवीन चित्रपट? हा आपला जुना चित्रपट आहे अनाडी. नाही, हे नवीन चित्रपटातलं गाणं आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर माझा बरेच दिवसांचा फोन लागला मॅडम यवतमाळला. हो हो. तुमच्या सोबत कोणाकोणाला हे गीत ऐकायचं आहे? आमच्या संघ आमच्या एकता फर्माईश रेडिओ ग्रुप आहे आपला, एक महाराष्ट्र इंडिया मधला आपल्या. हम्म. तर गुणवंत कडू, गौतम राय बोले, चांदू सवादे, विजय बायस आणि टेकचंद अग्रवाल यांना बरेच आपल्या मित्राला आमचे गंगाधर यवतमाळचे होते, त्याचं नाव आठवण झालं मला मॅडम, लयच खास मित्र लोखंडे आहेत, लोखंडे. बरं बरं, लक्ष्मण लोखंडे. हा लक्ष्मण लोखंडे यांना पण हे पण डेली कार्यक्रम श्रोते आहेत आपले यवतमाळचे. तर तुमच्या संपूर्ण परिवाराला, तुमच्या मित्रपरिवारांसोबत अनाडी चित्रपटातील करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे छानसं गीत ऐका, क्या मौसम आया है. बरोबर मॅडम ना? नाव काय मॅडम? मी मृणालिनी दहीकर बोलते. ओके 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 मॅडम, ओके ओके. ठीक आहे, तर गीताचा आनंद घ्या. हॅलो रसिक, हॅलो रसिक, कोण बोलताय? मी वसंत लेआउट जुना उमरसाना यवतमाळवरून दीपक जगताप बोलतो. बरं बरं, दीपक जगतापजी, काय करताय तुम्ही? काही नाही मॅडम, सेवानिवृत्त होता. कशामध्ये तुम्ही सर्व्हिसला होते? मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. तर कसे अनुभव होते तुमच्या इतक्या वर्षांच्या नोकरीमधील? अनुभव चांगला आहे मॅडम. चांगले होते? हो. बरं बरं. तर आज तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे? मला गीत ऐकायचं आहे, नाव कागज की गहरा है पानी, जिंदगी की यही है कहानी, चित्रपट दुनियादारी. आणखी तुमच्यासोबत कोणाकोणाला ऐकायचं आहे हे गीत? माझे मित्र आहेत सुनील वासिले, विष्णू कुलकार, मनोज विके बरं आणि माझी पत्नी आहे उषा जगताप. बरं बरं. तर तुमच्या संपूर्ण परिवाराला आणि तसेच तुमच्या मित्रपरिवारांच्या सोबत ऐका दुनियादारी या चित्रपटातील गीत. धन्यवाद मॅडम. गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं हॅलो रसिक. नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार, कोण बोलताय? मी बळीराम साबळे पाटील बोलतोय. बरं बरं, बळीरामजी साबळे पाटील, कुठून बोलताय तुम्ही? तालुका जिल्हा बीडहून. अच्छा अच्छा. तर सध्या काय परिस्थिती आहे, कसं वातावरण आहे तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये? सध्या बीड जिल्ह्यामध्ये ताई उखाड्याचं वातावरण चालू आहे सध्या आता. हो का? हा, जास्त तापमान वाढलेलं आहे, त्याच्यामुळे जाणवतो जास्त. अच्छा, काही ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा आल्यात, तुमच्या बीड जिल्ह्यात आल्यात का? हा आहेत ना, काही ठिकाणी पडल्या पावसाच्या सरी बी. बरं बरं. आणि आज बी आहे वातावरण पावसाचं. तुम्ही काय करता? ताई आपण शेती काम चालू असतात. अच्छा, तर शेतीची कामे आटोपली का? शेतीची मशागत चालूच आहे आता. हे काय अच्छा अच्छा. या हप्त्यामध्ये सगळे शेती काम आटपून ओके होते. आता मेघराज्याचीच वाट बघायची पुन्हा आपल्याला. बरं बरं. तर तुमची शेतीची कामे तर सुरू आहेतच, याशिवाय तुम्हाला गीत सुद्धा ऐकायचं आहे आणि मेघराजाची वाट सुद्धा तुम्ही बघता आहात. तर या वळणावर तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे? त्या निमित्त आपल्याला पैसा सावन मधलं प्यासा सावन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. हा, मेघारे मेघारे. मेघारे मेघारे. अरे वा, खूप छान गीत तुम्ही तुमची पसंती सांगितलेली आहे. तर हे गीत ऐकण्यासाठी आणखी कोण कोणी इच्छुक आहेत? प्रथम तुम्ही बी आपल्या गाण्याचा स्वाद घेऊ शकतात. नक्कीच.
आणि किल्ले दारुचे जलालभाई, अभिमन्यू साबळे, रामहरी कदम, मारुती भोसले, नारायण चिरके, दत्ता डाके, साहेबराव पाटील, तुळशीराम शिंपले व ईश्वर साबळे आणि सगळेजण मिळून आम्ही ताई बरं रेडिओ श्रोता संघच आमचे कमिटीचे गीत ऐकत होत आपण. बरं बरं. तर संपूर्ण रेडिओ श्रोता संघ आणि संपूर्ण मित्रपरिवार या सर्वांसाठी आम्ही प्यासा सावन या चित्रपटातील गीत घेऊन येत आहोत. गीताचा आनंद घ्या. धन्यवाद. महंगी बोलतोय ना तर मी मागच्या मगरी फोन केला त्या मगरीत लागला होता तर वातावरण बरोबर नव्हतं लागला कोणच नव्हता लागला बरोबर. बरं बरं. आता तुमचा फोन लागलेला आहे तर सुरुवातीला तुमचा परिचय द्या आणि तुम्ही काय करता ते सांगा. मी मारुती महिंगे राहणार बागोळा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती. बरं बरं. तर नांदगाव खंडेश्वरला चौकीदारी करतो. अच्छा अच्छा. हो म्हणजे लेआउटवर आपली चौकीदारी. हम्म. तर आपल्या घरचे नाव सांगू काय. हो हो नक्कीच. तुम्हाला गीत कुठलं ऐकायचं आहे ते सांगा. जिस मला ते आमचे मित्र आहे संदीप मारोटकर नांदगाव खंडेश्वरचे त्याची इच्छा आहे का अष्टविनायक म्हटलं गाणं द्या बा. बरं बरं. अष्टविनायक म्हटलं कोणतं गीत. अष्टविनायक चित्रपट आहे ना त्यातलं चांगलं गाणं द्या एक. अच्छा अच्छा. तू सुख करता तू दुःख हरता. हो ते जमते. बरं. तर मोठी आमची सुनबाई आहे मोठी लक्ष्मीबाई घरचे लोक लक्ष्मीबाई हा हा. सुनबाई आहे मनीषाताई संदीप प्रदीप प्रमोद सुनबाई आहे मनीषाताई सारिकाताई. बरं बरं. तू आहे समर महिमा अंजली हे नातू परिवार आहे. बरं. आणि हे संदीप मारोडकर आहे गजानन मारोडकर आहे शीतलताई मारोडकर आहे कल्पनाताई मारोडकर आहे. अच्छा अच्छा. याच्या आवडीचं फार गाणं आहे. तर ठीक आहे. तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या मित्रपरिवारांसाठी अष्टविनायक या चित्रपटातील गीत आम्ही तुमच्यासाठी घेऊ. हॅलो रसिक. हॅलो रसिक. नमस्कार. कोण बोलताय. मी घाटंजी खापरीवरून बोलत आहे. माधुरी मानकर बोलत आहे. बरं बरं. माधुरी मानकर ताई तुम्ही काय करताय. मी हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ आहे म्हणजे तुम्ही पूर्ण कुटुंबाची काळजी तसेच जबाबदारी घेणारी एक स्त्री आहे आणि ते काम तुम्ही करता आहात. खूप जबाबदारीचं काम तुम्ही सांभाळता आहात. हो हो की नाही. हो. तर ताई आणखी तुम्हाला कशाची आवड आहे. आवड मला गाणे ऐकायची. गाणे ऐकायची आवड आहे. हो. बरं. तर आज कुठलं गीत ऐकायचं आहे. माझा भाषा बोलणार आहे गाणं सांगणार आहे. बरं. द्या तुमच्या भाच्याला फोन. नाव सांग. हॅलो म्हणणार. हॅलो. हॅलो. हा काय नाव आहे बाळा तुझं. अंश प्रदीप बालशंकर. बरं बरं. अंश तुला आज कुठलं गीत ऐकायचं आहे. तो मेरे भीम का संविधान है. अच्छा अच्छा. हॅलो. हा हॅलो ताई. भीमगीत ऐकायचं आहे. हो हो. बरं. हे भीमगीत ऐकण्यासाठी कोण कोण. माझी आई आहे संगीता भालशंकर. भाची आहे वेदांती प्रदीप भालशंकर. भाचा आहे वंश प्रदीप भालशंकर. माझा मुलगा आहे माविश मानकर. दुसरा मुलगा आहे महेश मानकर आणि माझे मिस्टर आहे दिनकर मानकर. बरं बरं. तर ठीक आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी हे भीमगीत घेऊन येत आहोत आम्ही. ऐका तर हे गीत. ताई तुमचं नाव काय. मी मृणालिनी दहीकर बोलते. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो रसिक. हॅलो रसिक. हा कोण बोलताय ताई. हा मी पिंपळगाववरून सुनंदा ढोटे बोलत आहे मॅडम. गावाचं नाव काय म्हणालात. गावाचं नाव आहे पिंपळगाव यवतमाळ जवळ. अच्छा अच्छा. आपण कोण बोलत आहे. मी मृणालिनी दहीकर बोलते. हा हा. तर काय करता ताई तुम्ही पिंपळगावला. पिंपळगावला काही नाही मी घरीच असते. ब्लाइंड आहे मी. हो. बरं. दोघे ब्लाइंड आहे आम्ही. माझे मिस्टर पण ब्लाइंड आहे. माझे मिस्टर खेळणीचा व्यवसाय करते. तर खेळणी किती विकल्या जातात दिवसभरातनं. दिवसभरातनं आता त्यांना म्हणजे असा 300-400 रोज पडते मॅडम. हो का. हो. अच्छा. याशिवाय ब्रेल लिपीतून शिक्षण झालेलं आहे का. हो मॅडम ब्रेल लिपी पण झाली आहे माझी. गीत ऐकायसाठी माझे मिस्टर आहे उमेशराव ढोटे आणि माझे बहीण आहे सुरेखा अंबोरे. बरं. भावजा आहे शारदाबाई आणि पूजाबाई आणि माझ्या सर्व परिवार आहे माझा. बरं बरं. तर आज तुम्हाला गीत कुठलं ऐकायचं आहे.
मला गीत ऐकायचं आहे मॅडम. जोगवा ऐकायचा आहे. अच्छा. मला भजनाचा छंद आहे ना, हम्म. ते मला गोळा यायचा आहे. बरं, तर एखादं भजन आम्हाला 2 ओळी म्हणून दाखवा ना. हो मॅडम. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला, साधू संताच्या त्या माहेराला, साधू संताच्या त्या माहेराला, बेटा या सावळ्या श्रीहरीला, चला जाऊ चला पंढरीला. छान छान, खूप सुंदर आवाज आहे ताई आणि खूप छान भजन तुम्ही म्हटलेलं आहे. तर आज देवीचा गोंधळ ऐकायचा आहे. तर ठीक आहे, घेत आहोत तुमच्यासाठी देवीचा गोंधळ. ऐका तर तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण परिवारासाठी हे गीत. हो ठीक आहे. सेवा क्षेत्रात करिअर निवडा. हॅलो हॅलो रसिक, हॅलो रसिक, कोण बोलताय? यवताबंदीवरून बळीराम हनुमार. यवताबंदी हे गाव कुठे आहे दादा? हे कारंजा तालुक्यामध्ये येते ते. बरं, आणि बळीरामजी तुम्ही काय करता? काही नाही, आता आराम चालू आहे. या व्यतिरिक्त काय करता? काही नाही, ग्रामपंचायत मध्ये होतो सुरुवातीला. अच्छा. आता घरी जाऊ, आकाशवाणी कार्यक्रम ऐकणे चालू आहे. बरं बरं, तर आज कुठलं गीत ऐकायचं आहे? आज ते सनम बेवफा चित्रपटातील आहे. कुठलं गीत? अरे दुपट्टेवाली. अच्छा अच्छा. हे गीत ऐकण्यासाठी काही घरची मंडळी आहे. हे गीत का बरं ऐकायचं आहे? आवडते ते गीत. बरं बरं, तर हे गीत कोणाकोणाला ऐकायचं आहे तुमच्या सोबत? ते यवता बंदूरून आहे. सुजल आणि अनित हलुमारे आणि मित्र आहे नाना ढोरे. कोळी बुद्रुक तालुका घाटंजी इथून आहे. नंदिनी आणि गुंज आणि कुंदन कांबळी आणि कांबळी परिवार. बरं, तर ठीक आहे. आपलं नाव नाही सांगितलं नाही. मी मृणालिनी दहीकर बोलते. हा नमस्कार ताई, आपली भेट झाली होती आकाशवाणीमध्ये. हो नमस्कार नमस्कार. अरे हो हो हो, तर ठीक आहे. सलमान खान यांच्यावर चित्रित झालेलं या गीताची पसंती तुम्ही कळवलेली आहे, तर तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. गीताचा आनंद घ्या आणि ऐका. हॅलो हॅलो रसिक. हॅलो रसिक, सुरेश कुलकर्णी बोलताय. सुरेश कुलकर्णीजी, तुम्ही कुठून बोलताय? नाचनगाववरून बोलताय. नाचनगाव पुलगाव. हो हो बोलगाव. बरं बरं, तर काय करता तुम्ही? मी घरीच आहे. माझी मिसेस रिटायर आहे, पेन्शन देत. अरे वा, नर्स लाईन मध्ये होते. अच्छा अच्छा. आणि तुम्ही? मी प्रायव्हेट मध्ये होतो अकोल्याला. बरं, हो. आता मग फक्त गाणे ऐकणे आणि काही घरातले काम, कारण की तिचा हार्टचा त्रास आहे मिसेसला. हा हा, तर त्याचे औषध चालू आहे, त्यामुळे मला सगळं काम पाहावं लागतं. त्यांची काळजी घेणे. हो, त्यांची काळजी घेणे. अगदी अगदी. गाणं ऐकायचं होतं. बरं, गाणं तर आम्ही तुम्हाला ऐकवूच, पण कुठलं गाणं ऐकायचं आहे तर ते सांगा. आवारात पिक्चर मधलं गाणं आहे, आवारा. बरं बरं. आसमान का तारा हूँ. अच्छा अच्छा, राज कपूर यांच्यावर चित्रित झालेला आवारा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मुकेश यांनी गायलेलं. हो. तर आवारा या चित्रपटातील गीत ऐकण्यासाठी कोण कोण इच्छुक आहेत? कोणाकोणाला ऐकायचं आहे? माझी मुलगी आहे, पण ते यवतमाळ आहे. ते पण ऐकतो म्हणे आम्ही. नाव सांगा. मंजू देशमुख, प्रीती देशमुख, ते एकाच घरातल्या. बरं, तर मग ऐकवायला तर बरं होईल. तर ऐकवीत आहोत तुमच्या आवडीचं आवारा या चित्रपटातील गीत. हॅलो हॅलो रसिक. हा हॅलो रसिक. कोण बोलताय? कुठून बोलताय? वनोदा तांडावरून जय राठोड बोलतो मॅडम. आपण पण बोलता? मी मृणालिनी दहीकर बोलते. राठोडजी. हा, काय करताय तुम्ही? शाळेत होतो, नापास झालो होतो. आता सध्या 10वीत होते का तुम्ही? नापास झाले? बरं, अभ्यास नव्हता केला का? नाही. मग आता काय करायचं ठरवलं? आता रिऍडमिशन घ्यायचं. रिऍडमिशन घ्यायची. बरं बरं. आणि तुम्हाला कोणते कोणते छंद आहेत? क्रिकेट खेळणं, क्रिकेट पाहणं. अरे वा, छान. आता या वर्षी आता सुगम संगीतले ऍडमिशन घेणार आहोत. हो का? तर आज कुठलं गीत ऐकायचं आहे? आज शराबी चित्रपटातलं. कोणतं? मुझे नवलखा मंगा दे रे वो सैयदी. बरं बरं. तर आशा भोसलेजींचं नुकतंच निधन झालं, त्या निमित्तानं ते गाणं ऐकावं वाटलं.
अच्छा, शराबी चित्रपटातील. तर हे गीत ऐकायला कोण कोण तुमच्या सोबत आहेत? आमचे मित्र आहेत तिकडे मानोऱ्यामध्ये, ध्रुव कुमार गिरी आणि तुळशीरामजी डेरे. आमच्या बरं. बाबाचे मित्र आहेत ते. हा. आमचे बाबा आहेत सुनील राठोड. बरं. आमच्या बाबानं आता सुगम संगीतली ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. अच्छा, तर ठीक आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्र परिवारांसाठी शराबी या चित्रपटातील गीत देता. हॅलो हॅलो. मी आमच्यावर श्याम मोले बोलतो मॅडम. बरं बरं, श्यामजी, काय करताय तुम्ही? मी कास्तकारी करतो मॅडम तिकडे. अच्छा अच्छा. तर शेती आहे आपल्याकडे. किती एकर शेती आहे? शेती आहे 100 एकर शेती आहे. 3 डोळे आहे गोदाच्या. 100 एकर शेती आहे. हो. आणि ही संपूर्ण शेती तुम्ही करता आहात? शेती फुल आम्हीच पाहतो. अच्छा. 7-12 इस्तर आमच्यावाला. बरं बरं. शेतीमध्ये कुठली कुठली पिकं घेता? काही नाही, फक्त संतरा घेतो, कापूस. अच्छा अच्छा. हो, खपते आपल्याकडे 5 लाखाचे 6 लाखाचे. अरे वा, छान छान. छान आहे बा. हो. बरं, आज तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे? मला गाणं ऐकायचं. आजीची सोच मला गाणं ऐकायचे. कलकत्ते कला होती मैं. हा. आजी सोच मला कलकत्ते की कला होती मैं, सबको नचा उंगली पे. आपल्याला हे गाणं ऐकायचं आहे. दादा कोंडगे हा, दादा कोण यांनी काढलेला चित्रपट आहे हा, आगे की सोच. त्याची पिक्चर मस्त आवडते मॅडम. बरं बरं. कलाकार उषा चव्हाण, दादा कोणचे. आणि हे गीत ऐकायला कोण कोण उत्सुक आहेत? माझा मुलगा आहे गणेश कुमार होले. माझी पत्नी अनिताबाई होले. बरं. आणि जावा या अच्चरपुढे रामाची भुसारी. आणि मुलगी आहे एक अच्चरपुरा मर्गेकडे. अच्छा अच्छा. एक मुलगी माझी नच आहे पंजाबरामध्ये. अच्छा. होले. अरे वा, छान छान. हो, मोठा कारभार मॅडम आपल्याला. अरे वा, ठीक आहे. तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आगे की सोच या चित्रपटातील गीत घेऊन येत आहोत. तर ऐका. हॅलो रसिक हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी आज फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिन्यांपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 07232 24 54 64 या क्रमांकावर. नंबर पुन्हा एकदा ऐका, 07232 24 54 64 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 या वेळेत तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मृणालिनी दहिकरला अनुमती द्या. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विलास गजभिये. तेव्हा श्रोते हो, आज पुरता निरोप द्या. नमस्कार. हॅलो 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 श्रोते हो, फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक आताच आपण ऐकलात. सादरकर्त्या होत्या मृणालिनी दहिकर. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता